नमो बुद्धाय, जय भीम. बंधूंनो, मी आपल्यासमोर आज लाईव्ह येत आहे. लाईव्ह येण्याचं कारणच असं आहे, समाजामध्ये जे काही सध्या चालू आहे त्याबद्दल सविस्तर बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं. लातूरामध्ये होऊ घातलेल्या धम्म परिषदेच्या निमित्तानं भिक्खू सुमेध बोधी महाथेरो वटफळी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ हे या धम्म परिषदेमध्ये तथागत बुद्धांचा अस्थी घेऊन येत असल्याच्या वार्ता, बातम्या, पत्रक आणि बातमीपत्रातून माहिती झालं. बंधूंनो, यासाठी मी 21 मार्च 2023 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब लातूर यांच्याकडे भिक्खू सुमेध बोधी महाथेरो वटफळी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ यांच्याकडल्या असलेल्या बुद्धांच्या अस्थीबद्दल चौकशी करण्याचा मी एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं होतं. तत्पूर्वी आमचे गुरु पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी दिनांक 15 मार्च 2023 रोजी सुद्धा भिक्खू सुमेध बोधी महाथेरो वटफळी, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ यांच्याकडे असलेल्या बुद्धांच्या अस्थीबद्दल चौकशी करण्याविषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिलं होतं. त्यासोबतच जिल्हाधिकारी यवतमाळ, पोलीस अधीक्षक यवतमाळ, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा पोलीस अधीक्षक लातूर, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग रत्नागिरी, संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय मुंबई, संचालक भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली, अशा पद्धतीने हे सगळी म्हणजे निवेदनं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीने आम्ही दिलेलं होतं. या निमित्तानं विचारणा होती की 2600 वर्षापूर्वी तथागत बुद्ध या देशामध्ये होऊन गेले आणि देशामध्ये बुद्ध होऊन गेल्यानंतर बुद्धानं जी शिकवण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची जी दिली होती त्याचा अंगीकार राजापासून रंकापर्यंत झाला. बुद्धाचा आदर, बुद्धाची श्रद्धा त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये लोकांमध्ये होती. बुद्धाबद्दल एवढी श्रद्धा आगाध होती. त्यानंतर बुद्धाचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्या ठिकाणी बुद्धाचे अंतिम संस्कार करण्यात आले आणि अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर बुद्धाच्या राखेबद्दल जी काही 10 संस्कार झाल्यानंतर जी काही रक्षा तयार झाली होती किंवा अस्थी त्या ठिकाणी जे काही मिळाल्या, ज्या काही बुद्धाचे दंत मिळाले, त्या सगळ्यांना एकत्र करण्यात आलं. आणि त्यावेळेस कुशीनाराच्या मल्ल लोकांनी सांगितलं की बुद्ध आमच्या इथं महापरिनिर्वाणाला गेलेले असल्यामुळे बुद्धाच्या सर्व अस्थींवर माझा हक्क आणि अधिकार आहे, अशा पद्धतीचं त्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं. परंतु वेगवेगळ्या भागातले लोक म्हणजे बुद्धावर प्रेम करणारे होते आणि म्हणून बुद्धावर प्रेम करणाऱ्या लोकांनी सांगितलं की नाही, बुद्ध आमच्याही देशामध्ये आले होते आणि म्हणून बुद्धाच्या अस्थीवर आमचाही हक्क आणि अधिकार आहे, अशा पद्धतीचं त्या काळामध्ये एक भयंकर अशी वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु त्या काळामध्ये द्रोण नावाचे जे भिक्षू होते त्यांनी या संदर्भामध्ये मध्यस्थी करून त्या एकूणच 8 प्रांतातील लोकांना बुद्धाच्या अस्थीचा वाटप करण्याचा इतिहास बुद्धाच्या या त्रिपिटक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याचे संदर्भ आपण या ठिकाणी म्हणजे समजून घेऊ शकता. मी एक प्रेस नोट या निमित्तानं वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर सविस्तर बोलणार आहे. अखिल विश्वाचे मार्गदर्शक, शांतीदूत, शांतीचे अग्रदूत, समता, स्वातंत्र्य, बंधुभावाची शिकवण देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे इसवी पूर्व 6व्या शतकात झाला. शांतीचा, करुणेचा, समतेचा, बंधुभावाचा संदेश देऊन वयाच्या 80व्या वर्षी तथागताचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले. संपूर्ण मानवजातीला शील, सदाचार, मानवता, नीतिमत्ता, मैत्री या मानवी मूल्यांची शिकवण व
बुद्ध व बुद्धोत्तर प्राचीन काळात जनमानसात फोफावत गेली. बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार राजापासून ते रंकापर्यंत अशा सर्व स्तरातील समूहाने केला. प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध राजे बिंबिसार, अजातशत्रू, प्रसेनजित, अनाथपिंडक, चंडप्रचोद, शिवाय प्रसिद्ध नृत्तिका आम्रपाली, इतिहासातील क्रूर डाकू अंगुलिमाल, अशा सर्व स्तरातील लोकांनी बुद्ध शिकवण आत्मसात केल्याचा इतिहास आहे. तथागत बुद्ध यांच्या वयाच्या 80व्या वर्षी कुशीनारा येथे महापरिनिर्वाणानंतर तथागतांचे अंतिम संस्कार करण्यात आले. भगवान बुद्धांच्या विचाराचा जनमानसामध्ये एवढा प्रचंड प्रभाव होता की त्यांच्या नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी त्यांच्या हयातीतच लोक प्रभावित झाले. पण महापरिनिर्वाणानंतर कुशीनगर येथे अस्थीच्या वाटपाबद्दल वाद निर्माण झाला. कुशीनाराचे मल्ल म्हणाले की भगवंताचा अग्निसंस्कार आमच्या राज्यात झाल्यामुळे आम्ही भगवंताच्या अस्थी कुणालाही देणार नाही. तेव्हा द्रोण नावाचा ब्राह्मण समझोत्याच्या स्वरामध्ये म्हणाले की भगवंताच्या अस्थीबद्दल वाद नको, म्हणून 8 भागामध्ये त्या अस्थीचे वाटप विभाजन त्या ठिकाणी द्रोण ब्राह्मणांनी केले. मगध राजा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, कुशीनाराचे मल्ल, अलकपचे बुल्लीज, पावाचे मल्ल, रामग्रामचे कोलिये, अशा या 8 लोकांमध्ये बुद्धाच्या अस्थींचे वाटप त्या काळामध्ये द्रोण भिक्षूच्या माध्यमातून करण्यात आले. ज्या जागेवर वाटप झाले तिथे भिक्खू द्रोण यांनी प्रथमदर्शी मातीच्या स्तूप बांधून अस्थिधातूची प्रतिष्ठापना, राख जमा झालेल्या बुद्धाच्या अस्थिरक्षा जमा झालेल्या त्या पात्रावर त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे बुद्धाच्या भिक्षापात्रावर त्यांनी स्तूप बांधला, रक्षा जमा केलेल्या. त्यानंतर ज्या ठिकाणी अंतिम संस्कार झाले तो आजही रामभार स्तूप कुशीनाराला आपल्याला पाहायला मिळतो. अशा एकूणच बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर लागलीच 10 ठिकाणी बुद्धाचे साध्या मातीच्या स्वरूपामध्ये स्तूप बनवण्यात आल्याचा इतिहास पाली साहित्यामध्ये पाहायला मिळतो. बंधूंनो, तब्बल त्यानंतर 250 वर्षानंतर प्राचीन भारताचा प्रसिद्ध राजा सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी अतोनात परिश्रम घेतले. धम्म प्रचारासाठी सर्वप्रथम बौद्ध स्थळांची यात्रा केली व प्राचीन भारतामध्ये बुद्धाच्या शिकवणीचे संदेश शिलालेखाद्वारे कोरून जनतेसाठी उपलब्ध करून दिले व तद्वतच 84,000 चैत्य, स्तूप, विहारे, लेण्या निर्माण करण्याचा संकल्प केला. भिक्खू संघाच्या सल्ल्याने मार्गदर्शनाखाली त्या 8 भागातील अस्थी विधिवत व सन्मानपूर्वक काढून भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये 84,000 चैत्य स्तूप विहारामध्ये दगडाच्या करंडकामध्ये म्हणजेच कलशामध्ये प्रस्थापित केल्याचा इतिहास राजा सम्राट अशोकाच्या जीवनपटावरून आपल्याला लक्षात येतो. प्राचीन भारताचा हा इतिहास नैसर्गिक आणि मानवी आक्रमणात गाडला गेला. याला बराच कालखंडही गेला, परंतु 1600 वर्षानंतर भारतात ब्रिटिशांची राजवट आली. स्थिर स्थावर झाल्यावर इथल्या संस्कृतीचा शोध ब्रिटिशांनी घेण्यास सुरुवात केली. त्यांना भारतामध्ये प्रचंड मोठा भगवान बुद्धाच्या प्राचीन अवशेषांच्या इतिहास आढळून आला. त्यावर संशोधन करताना जणू काही बौद्ध इतिहासाचा खजिनाच प्राप्त झाला आहे असं या ठिकाणी ब्रिटिशांना वाटलेलं होतं. सर्वप्रथम 1898 मध्ये उत्तर प्रदेशातील पिपरवहा येथे भगवान बुद्धाच्या अस्थीचा दगडी अस्थिकलश उत्खननात आढळून आला व त्यामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थीचे 22 भाग जे तुकडे स्वरूपामध्ये आढळून आले. त्यानंतर सारनाथ, लुंबिनी, वैशाली, गुंटूर, आंध्र प्रदेश, मथुरा, गुजरातच्या काही प्रदेशामध्ये आणि पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीनं बुद्धाच्या अस्थिधातूंचे करंडक आढळून आले उत्खननामध्ये. विशेषतः महाराष्ट्रात कानेरी लेणी, नालासोपारा, ब्रह्मगिरी, पवनी जिल्हा भंडारा, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर या 5 ठिकाणी बुद्धाचे अस्थिकलश आढळून आल्याचे प्राचीन चीनी प्रवासी ह्युआनसांग यांनी आपला प्रवास वर्णनपर पुस्तकात नमूद केल्याचे इतिहासकार सांगतात. प्राचीन भारताचा संपूर्ण इतिहास बुद्धमय असल्याचा उल्लेख भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथात नमूद केल्याचे आढळते. त्यानंतर भारतामध्ये ब्रिटिश काळात जेव्हा सातत्याने बुद्धाच्या अस्थिधातू उत्खननात मिळाल्याच्या वार्ता जगभरातील बौद्ध राष्ट्रांना जेव्हा कळाल्या तेव्हा त्यांनी तत्कालीन भारतातील ब्रिटिश सरकारकडे विनंतीद्वारा अस्थीची मागणी केली आणि त्यानंतर ब्रिटिश सरकारने उत्खननात सापडलेल्या अस्थीचे विशिष्ट क्रमांक देऊन
अस्थीचे दस्तावेज तयार करून बौद्ध राष्ट्रांना अस्थी वितरित केल्या त्यापैकी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, भूतान, नेपाळ, जपान आदी जगभरातील बौद्ध राष्ट्रांना अस्थी वितरित केल्याचा दस्तावेज आजही त्या बौद्ध राष्ट्रांकडे उपलब्ध आहे, हे आपण पाहू शकतो. वर्तमान काळात बुद्धाच्या अस्थी ज्या ज्या राष्ट्रात आहेत त्या पवित्र अस्थी त्या त्या राष्ट्राची राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे बुद्धाच्या पवित्र अस्थी विना पुरावा, विना प्राचीन संदर्भ किंवा पुरातत्व विभागाच्या संदर्भाशिवाय कोणाकडेच असू शकत नाहीत. त्यामुळे बुद्धाच्या अस्थी ह्या अतिशय दुर्मिळ आहेत असा बौद्ध इतिहासकारांचे त्याबद्दल एक विशेष श्रद्धाभाव जगभरातील बौद्धजन प्रकट करतात. बुद्धाच्या अस्थी प्रत्येक देशात, प्रांतात, भागात आमच्याकडे असाव्यात असे सर्वोत्तरी प्रयत्न लोक करत असतात. यासाठी बुद्धाच्या काळापासून सम्राट अशोकाच्या कारकिर्दीपर्यंत भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये आढळून येतात. त्यामुळे अस्थी संदर्भातील वाद निर्माण होऊ नये म्हणून प्राचीन काळापासून ते आजतागायत शासन दरबारी खबर घेतली गेलेली आहे. भारतातील उत्खननात ज्या ज्या भागात भगवान बुद्धाच्या अस्थी आढळून आल्या त्या सर्वप्रथम भारतीय पुरातत्व विभागाने ताब्यात घेऊन दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, पटना, वैशाली, कुशीनगर आदी भागामध्ये भगवान बुद्धाच्या अस्थी सन्मानपूर्वक संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत व अद्यापही शोध कार्य चालू आहे. यापुढेही भगवान बुद्धाच्या अस्थी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत सरकार शिवाय बुद्धाच्या अस्थी कोणाकडे असूच शकत नाहीत. म्हणून आम्ही या ठिकाणी शासनाला लातूरात येत असलेल्या बुद्धांच्या अस्थीविषयी विचारणा केलेली आहे. मुळात बंधूंनो, बुद्धाच्या अस्थीबद्दल जी विचारणा झालेली आहे तो काही अपराध नाही, तो काही गुन्हा नाही. भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी आहेत. 2600 वर्षानंतर जर आम्हाला लातूरात मिळत असतील किंवा अजून कुठं मिळत असतील तर त्याच्याबद्दल एक भिक्खू म्हणून काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. ते जरी मोठे भिक्खू असतील तरी देखील त्यांना सुद्धा तशा पद्धतीचा अधिकार आहे किंवा नाही हे त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही इथल्या आयोजक मंडळीच्या विरोधामध्ये किंवा त्यांना राग येईल असं कुठलंही कृत्य किंवा असले कुठलेही शब्द आम्ही या ठिकाणी वापरलेले नाहीत. काल प्रेस नोट झालेली आहे, तेव्हा या प्रेस नोटमध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे की येणाऱ्या अस्थीबद्दल सांशकता लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होत आहेत. लोक भलेही उघडपणाने कुणाला बोलत नसतील, परंतु एक भिक्खू म्हणून मला बऱ्याच लोकांची फोन होती आणि त्या निमित्तानं मी या ठिकाणी ही अस्थीची विचारणा केलेली आहे. तेव्हा जे भंते जी अस्थी घेऊन येत आहेत त्यांनी विनम्रपणाने या अस्थीबद्दल शासकीय कायदेशीर लेखी पुरावा द्यावा, म्हणजे जेणेकरून या अस्थीबद्दल असलेली जी काही संभ्रम अवस्था आहे त्याच्यावर पूर्ण विराम मिळेल. बंधूंनो, 2-3 दिवसापासून हा सगळा काही प्रसंग घडत आहे आणि म्हणून बुद्धाची राष्ट्रीय संपत्ती, बुद्धाच्या अस्थीची ही जी राष्ट्रीय संपत्ती म्हणून जे शासनाकडे नोंदी आहेत तर त्याचा एक स्वतंत्र आपण पाहायला गेलं तर मी आपल्याकडे काही गोष्टी सांगणार आहे की बुद्धाच्या अस्थी कुठं कुठं मिळाल्या. 1898 मध्ये बुद्धाच्या पहिल्या अस्थी आपल्याला उत्तर प्रदेशातील पिपरोहा या ठिकाणी मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये 22 तुकडे सापडले. 22 तुकड्यापैकी आत्ताच म्हणजे जर कुणी भगवान बुद्धाच्या अस्थी शासनाकडे मागणी केली आम्हाला दर्शनासाठी पाहिजे म्हणून किंवा बौद्ध राष्ट्रांनी मागणी केली तर शासन प्रोटोकॉल प्रमाणे बुद्धाच्या अस्थी एका विशिष्ट शिष्टमंडळासहित त्याला अतिथीचा दर्जा देऊन स्वतंत्र विमानाची सोय करून त्याची संपूर्ण सुरक्षा ठेवून त्या ठिकाणी बुद्धाचा अस्थी जो धातू आहे तो त्या ठिकाणी शासनामार्फत पाठवला जातो. थायलंडकडे आजही तुम्ही या क्षणाला थाई एम्बेसीला आपण सर्वांनी फोन करून विचारलं तर नक्की तुम्हाला आत्ता या क्षणामध्ये सुद्धा बुद्धाच्या अस्थी थायलंडमध्ये तेथील मुख्य बुद्ध विहारामध्ये प्रस्थापित आहेत हे तेथील थाई गव्हर्नर आपल्या सर्वांना सांगेल. काल परवा मागच्या महिन्यामध्ये परभणी शहरामध्ये बुद्धाच्या अस्थी थायलंडहून आल्याचा आपल्या सर्वांना व्हॉट्सअपवरती सोशल माध्यमावर बऱ्याच या ठिकाणी चर्चा करण्यात आलेल्या आहेत. तर त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा
मी तिथल्या संयोजकाशी संपर्क साधला होता, तर त्या संयोजकांनी त्या ठिकाणी बुद्धाच्या अस्थि धातू त्या खऱ्या आहेत का नाही याचा संशय तेथील संयोजकाच्या प्रती सुद्धा दिल्ली येथील एम्बसीला लेखी स्वरूपामध्ये एका मोठ्या कार्यकर्त्यानं त्या अस्थीबद्दल विचारणा केली होती, त्याची लेखी तक्रार केली होती. तेव्हा थाई गव्हर्नमेंटने त्या अस्थी खऱ्याखुऱ्या आहेत का नाही किंवा शासनाने त्या अस्थी खऱ्याखुऱ्या आहेत का नाही हे पाहण्यासाठी म्हणजे थाई एम्बसीला पत्र लिहिलं आणि थाई एम्बसीला पत्र लिहिल्यानंतर तिथून थायलंडच्या गव्हर्नरनी एक पत्र काढलं. ते पत्र अशा पद्धतीनं हे थाई भाषेमध्ये आहे आणि त्याची तारीख आहे त्याची तारीखच आहे 4 जानेवारी 2023. म्हणजे माननीय सिद्धार्थ हत्ती आंबिरे परभणी येथील आहेत कार्यकर्ते. त्यांनी बुद्धाच्या अस्थी 110 भंतीजी सोबत भारतामध्ये ते चारिका करीत होते आणि चारिका करत असताना हे त्यांना त्या बुद्धाच्या अस्थी आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोशल माध्यमावर लोकांनी चर्चा केली की ह्या खऱ्याच बुद्धाच्या अस्थी आहेत काय, तर त्याबद्दल लेखी तक्रारही करण्यात आली होती आणि लेखी तक्रार केल्यानंतर हे थाई एम्बसीनं थायलंड गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं आणि तिथल्या थाई गव्हर्नरनं हे पत्र माननीय सिद्धार्थ हत्ती आंबिरे जे परभणीचे कार्यकर्ते आहेत आणि गगन मलिक जे आहेत फाउंडेशनचे जे प्रमुख गगन मलिक आहेत त्यांच्या नावाने हे इंग्रजी पत्र थाई भाषेतून काढलेलं पत्र आहे, ज्याच्यामध्ये त्याचा इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे आणि त्या ट्रान्सलेशनमध्ये इथं सरळ लिहिलंय, गेट परमिशन टू इन्व्हाइट द लॉर्ड बुद्धास रिलीक्स फ्रॉम ट्रँग टू इंडिया साइन बाय द इस्लेशियन प्रोव्हिन्शनल गव्हर्नर मॉन्ग डीन ऑफ द ट्रँग. अशा पद्धतीचा हा थाई म्हणजे या ठिकाणी शिक्का मारलेला या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसत आहे. बंधूंनो, हे पत्र जर मी बघितलं तर ह्याच्यामध्ये विषय आहे परमिशन टू इन्व्हाइट द लॉर्ड बुद्धा रिलीक्स टू इंडिया. म्हणजे याच्यामध्ये असा विषय होता की परमिशन बुद्धाची परमिशन आहे, बुद्धाच्या अस्थी धातू भारतामध्ये घेऊन जायचं तर त्याची परमिशन आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय की पे होमेज टू फ्रा राजवरा कोर्ण. म्हणजे अशा पद्धतीचं हे पत्र आहे आणि हे पत्र थाई गव्हर्नरचं पत्र लेखी स्वरूपामध्ये सिद्धार्थ हत्ती आंबिरे आणि गगन मलिक फाउंडेशनला आलेलं आहे. तर त्यामध्ये या अस्थी खऱ्या आहेत किंवा खोट्या आहेत याबद्दल लेखी वर्णन करण्यात आलेलं आहे. आणि हे रिसेंटली म्हणजे हे पत्र आहे 4 जानेवारी 2023चं पत्र आहे बांधवांनो. आणि या 4 जानेवारी 23च्या पत्रामध्ये त्यांनी प्रोटोकॉल सांगितलेला आहे. अजून दुसरं एक पत्र आहे, ते दुसऱ्या पत्रामध्ये त्यांनी प्रोटोकॉल सांगितले आहे की त्या अस्थी कशा पद्धतीनं म्हणजे ठेवल्या जातात. तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की हे एक पत्र आहे थाई गव्हर्नरनं काढलेलं पत्र, ज्याच्यामध्ये प्रोटोकॉल सांगितलेले आहेत. की प्रोटोकॉल काय आहेत, तर हे 17 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2023 अशा कालावधीसाठी हे पत्र इश्यू केलेलं होतं. आणि या पत्रामध्ये अस्थी कशा ठेवायच्यात, अस्थीजवळ कोण थांबायचंय, अस्थी कुणाच्या ताब्यात पाहिजे, त्याचं प्रोटेक्शन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे दिल्या. अस्थीची पूजा कशी झाली पाहिजे, अस्थीचं काय म्हणजे कशा पद्धतीनं ठेवली पाहिजे याबद्दल या पत्रामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आम्ही इथल्या जिल्हा प्रशासनाला ही सगळी पत्र दिलेली आहेत, परंतु जिल्हा प्रशासन म्हणतंय की हे आमचं काम नाही, हे न्यायालयाचं काम आहे. तरी काही हरकत नाही, परंतु जनतेला हा सगळा भाग कळणं गरजेचं आहे. म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आलेल्या बुद्धांच्या अस्थीचं जर हा लेखी पुरावा जर असेल तर नक्कीच या येणाऱ्या ज्या लातूरमध्ये आहेत अस्थी त्याचा सुद्धा लेखी पुरावा असलाच पाहिजे. आणि म्हणून जर तो लेखी पुरावा जर आपल्याकडे नसेल तर आपण निश्चित तसा सांगावा, आपल्याकडे असेल तर तोही सांगावा विनम्रपणे. जर खऱ्या असतील तर त्याला वंदन आम्ही या ठिकाणी करणार आहोत, आणि जर त्या खोट्या असतील तर नक्कीच ती लोकांमध्ये ती फसवणूक आहे असं मला वाटतं. तेव्हा खऱ्या असतील तर त्या शासनाने सुद्धा ताब्यात घ्याव्यात. कारण कुणाच्याही त्या जरी थायलंडनं जरी दिल्या असतील त्या अस्थी भंतेजींना, ते भंतेजी सांगत आहेत की मला थायलंडहून मिळालेल्या आहेत, काय हरकत नाही. थायलंडहून मिळाल्या जरी असतील पण ते तुमच्या जवळ कशा काय ठेवू शकता.
त्या भारतीय पुरातत्व खात्याकडे असल्याच पाहिजेत किंवा शासनाकडे असल्या पाहिजे. मी भिक्खू म्हणून, एखादा ग्रहस्थ म्हणून, एखादा मंत्री आमदार म्हणून किंवा देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा बुद्धाच्या अस्थी जवळ ठेवायचा बिलकुल अधिकार नाही. आणि म्हणून बुद्धाच्या अस्थी खऱ्या असतील तर त्याचा लेखी पुरावा, कायदेशीर पुरावा थाई गव्हर्नमेंटचा असेल, थाई गव्हर्नमेंट शिवाय थाई जेवढ्या काही भारतातून जेवढ्या काही ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे जेवढ्या अस्थी गेलेल्या आहेत, म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतातून जेवढ्या बौद्ध राष्ट्रांना अस्थी दिलेल्या आहेत त्यालाही सिक्वन्स नंबर आहे. आणि त्याशा पद्धतीनं ब्रिटिश गव्हर्नमेंटचा तत्कालीन आणि थाई गव्हर्नमेंटचा तशा पद्धतीचा लेखी पुरावा देणं या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि म्हणून शासनाला आम्ही या ठिकाणी ही ही केलेली आहे. शासनाने आम्हाला तेवढं काही म्हणजे सहकार्य केलेलं नाही. शासन म्हणतंय ते काम आमचं नाही, ते न्यायालयाचं काम आहे. परंतु नक्कीच बांधवांनो, मी जर तुम्हाला सांगू तर बुद्धाच्या अस्थी हा कोणी या जगामध्ये आणू शकत नाही. देशाचे कायदा मंत्री आत्ताच 2022 किरण रिजिजूजी हे मंगोलियाला अस्थी घेऊन गेले होते. आणि मंगोलियाला अस्थी कुठल्या घेऊन गेले होते तर दिल्ली संग्रहालयातील भगवान बुद्धाचे असलेले जे 4 भाग आहेत दिल्ली संग्रहालयातले, ते अस्थी घेऊन त्यांनी म्हणजे विशेष विमानाने, त्याला मी एकच मिनिट सांगतो आपल्याला, त्याला कसल्या पद्धतीचा दर्जा होता हे मी तुम्हाला सांगतो. याच्यावर लिहिलेलं आहे, भगवान बुद्ध के 4 पवित्र अवशेष आज भेजे जाएंगे मंगोलिया. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू की अध्यक्षता में 25 सदस्यीय प्रतिमंडल मंगोलिया जाएगा. अशा पद्धतीचं एक वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे प्रोटोकॉल प्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की वायुसेना के विशेष विमान से भेजे जाएंगे मंगोलिया. इन पवित्र अवशेषों को राजकीय अतिथि का दर्जा दिया जाएगा. भारतीय वायुसेना पवित्र अवशेषों को ले जाने के लिए एक विशेष हवाई जहाज C-17 ग्लोब मास्टर उपलब्ध कराया है. 2 बुलेट प्रूफ केसिंग और साथ ही 2 औपचारिक ताबूत दोनों अवशेषों को भारतीय प्रतिमंडल लेकर जा रहा है. हे असं या ठिकाणी दिनांक म्हणजे 2022 जूनमध्ये हा मंगोलियाला बुद्धाच्या अस्थी शासनाकडून शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे गेलेले आहेत. तेव्हा मी या ठिकाणी बुद्धाच्या अस्थी खऱ्या किंवा खोट्या आहेत असं म्हणणं, मी कुठलंही पाप केलेलं नाही धर्माच्या विरोधामध्ये. कृपया समाजाने गैरसमज करून घेऊ नये. जर जर अस्थी ज्यांच्याकडे आहे, ज्या भंतेजीकडे त्यांच्याकडे अस्थी आहेत तर त्यांनी लेखी स्वरूपामध्ये पुरावा द्यावा. परंतु मला तो पुरावा मी नक्कीच या बाबतीमध्ये कोर्टात पण जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. मी आमचं भिक्खू संघाचं शिष्टमंडळ, सगळं शिष्टमंडळ भंते सुमेध बोधी यांच्या विरोधामध्ये बुद्धाच्या ज्या अस्थी आहेत जिथं आहेत त्या अस्थी खऱ्या किंवा खोट्या बघण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाणार आहोत. आज आम्ही पोलीस प्रशासनाकडे गेलो होतो. आम्हाला पोलीस प्रशासनाने या ठिकाणी बोलावलेलं होतं. आणि पोलीस प्रशासनाने बोलावल्यानंतर पोलीस प्रशासनाची एकच भूमिका आहे की ते कलेक्टर साहेबाची काय भूमिका आहे मला माहीत नाही, परंतु कलेक्टर साहेबांनी ह्याच्यामध्ये गांभीर्याने कुठलाही विचार केला नाही. पोलीस प्रशासन म्हणते की आमची यामध्ये एकच भूमिका असेल की शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं, परंतु पोलीस म्हणतात की आम्ही चौकशी करू शकत नाहीत. पोलिसामार्फतच चौकशी झाली पाहिजे. पोलीस हे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री येऊन चौकशी करणार नाहीत, कलेक्टर साहेब येऊन चौकशी करणार नाहीत, परंतु पोलिसामार्फतच हे काम होऊ शकते. आणि म्हणून मला या अस्थीबद्दल कुठल्याही पद्धतीचा आकस नाही, फक्त मला सत्यता लोकांनी विचारल्याबद्दल मला ही सत्यता या ठिकाणी म्हणजे भंतेजीने या ठिकाणी आणावी असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. आणि मग समाजातल्या लोकांना मी आवर्जून एक गोष्ट सांगतो. मी ज्या लोकांनी माझ्यासोबत येऊन कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, त्या कलेक्टर साहेबाच्या निवेदनावर ज्या लोकांच्या सह्या होत्या त्या लोकांच्या नावाने या ठिकाणी एक पोलीस प्रशासनाने 149 ची नोटीस दिलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी जायचं नाही म्हणून. तर मला असं वाटतंय जर धम्माचा आपण बोलत असू तर तुम्ही आम्हाला अशा पद्धतीचा प्रतिबंध घालू शकत नाहीत. मी काल प्रेसमध्ये असं म्हणालो होतो की जर आम्ही भंतेजीला विचारणार या बाबतीमध्ये, तर काही लोकांचं संयोजक मंडळीचं अशा पद्धतीचं म्हणणं आलेलं आहे की त्या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला जाईल आणि म्हणून त्याच्यासाठी
पत्रकावर जेवढे नावं आहेत त्यांच्या विरोधामध्ये गावगुंड म्हणून, शहरातील गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणून अशा पद्धतीची एक तक्रार पोलिसांकडे दिलेली आहे आणि आम्हाला तशा पद्धतीचा त्या ठिकाणी आंबेडकर पार्कवर किंवा आंबेडकर चौकातून ते आंबेडकर पार्कपर्यंत येण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मज्जाव केलेला आहे. तेव्हा एक भिक्खू पयानन म्हणून लातूरला मी अनेक कार्यक्रम दिलेले आहेत, चांगले कार्यक्रम दिलेले आहेत. मी काही पोट भरण्यासाठी झालेला भिक्खू नाही. मी समाजामध्ये खातो समाजाचा आणि चांगलं काम करतो आणि मला गुंड प्रवृत्तीचा एखादा भिक्खू म्हणून जर समाजामध्ये जर काही कार्यकर्ते जर मला नाव ठेवत असतील तर ही सगळ्यात मोठी या ठिकाणी बौद्ध धम्माचं काम करत असताना सगळ्यात मोठी हानी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. माझ्यासोबत काम करणारी मंडळी जी आहेत, कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी तरुण पोरं आहेत जे धम्माच्या कामामध्ये काम करत आहेत, त्यांना जर गुंड प्रवृत्तीचे लोक म्हणून जर अशा नोटिसा समाजातले लोक तक्रार करून जर पोलिसामार्फत जर करत असतील तर ही सगळ्यात मोठी मला वाटतं समाजामध्ये चाललेली हुकुमशाही आहे असं मला वाटतं या ठिकाणी. आणि समाजाने या ठिकाणी नक्कीच विचार केला पाहिजे. आस्तीबद्दल विचारणा झाली म्हणजे काही गुन्हा नाही माझा, मी कोर्टातही या नंतर जाईल. मी इथल्या संयोजकाला मी काहीच बोललो नाही, एका शब्दानंही प्रेस नोटमध्ये कुठेही मी नाव काढलेलं नाही की बा या धम्म परिषदेला मी अशा पद्धतीनं बोलेल. कुणीही म्हणावं, संयोजक मंडळीला सुद्धा मी सांगितलं होतं की बा आस्तींबद्दल खुलासा झाला पाहिजे. तेव्हा समाजामध्ये एखाद्या चांगल्या बौद्ध भिक्खूला काम करताना अशा पद्धतीच्या जर अडचणी येत असेल तर फार ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि मग समाजाने लातूरमध्ये समाज मला पाहतो मी काय काम करतोय, काय नाही काम करत, लोकांमध्ये मी कशा पद्धतीनं वागतो, लोकांमध्ये कशा पद्धतीनं काम करतो. भंते उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ आणि केवळ समाजाच्या बळावर, समाजाच्या पैकावर मी एका पैशावर जवळपास मी त्या ठिकाणी सातकर्णी रामेगावला मी आपल्या माध्यमातून जमीन खरेदी करू शकलेलो आहे. त्या ठिकाणी एक चांगला ट्रस्ट मी त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि त्या ट्रस्टमार्फत आतापर्यंत एकूण समाजामध्ये 5 धम्म परिषदा झालेल्या आहेत, अनेक कार्यक्रम झालेले आहेत, संस्काराचे झालेले आहेत, सामनेर शिबिर कार्यक्रम झालेले आहेत. आता अलीकडे महाबुद्ध वंदना नावाचा कार्यक्रम 6 डिसेंबरला मी दिलेला आहे. समाजामध्ये चांगल्या दर्जाचा कार्यक्रम दिलेला आहे. समाजाला एकीकरणाचं मी बोलत आहे, परंतु काही लोक जर बेकीकरणाचं जर बोलत असतील तर मला वाटतं हे माझ्यासाठी माझ्या धार्मिक कामाच्या चळवळीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. आणि म्हणून मला समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांना माझी एक विनंती करायची आहे. आत्तापर्यंत मी तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. मी कुणालाही नाराज काम केलेलं नाही, कुठल्याही राजकीय पक्षाला सुद्धा सोडून मी काम केलेलं नाही. राजकीय व्यक्तीला, सर्व पक्षातल्या राजकीय व्यक्तींना सुद्धा मी घेऊन काम केलेलं आहे. सगळ्या कार्यकर्त्यांना मी घेऊन काम केलेलं आहे. माझ्याकडं सगळ्यांनी सत्कार घेतलेले आहेत, अनेक वेळा सत्कार घेतलेले आहेत, अनेक वेळा तुमचं काम चांगलं आहे. आणि असं काय झालेलं आहे की जेणेकरून भिक्खू पयानांवर अशा पद्धतीचं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही. मी धर्मगुरू म्हणून किंवा एक बौद्ध भिक्खू म्हणून, एक धर्मप्रचारक म्हणून जर माझ्यावर जर काही लोक जर म्हणत असतील की गुंड प्रवृत्तीचे किंवा अशा वेगळ्या प्रवृत्तीचे लोक म्हणून जर आमच्यावर जर पोलीस जर नोटीस काढत असतील तर हे चुकीचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. आणि म्हणून यांच्या अर्जामुळं आज मला आंबेडकर पार्कवरती सुद्धा यायला परवानगी नाही. उद्याच्याला जर कार्यक्रमामध्ये जर कुणं काही जर केलं तर माझ्याच नावाचा त्या ठिकाणी गैरप्रकार म्हणजे गैरप्रचार होईल आणि ते सगळं खापर शासनाच्या वतीनं माझ्यावर येईल. म्हणून मला या ठिकाणी ऑनलाईन येणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. तेव्हा बुद्धाच्या अस्थी खऱ्या असतील तर मी त्याला वंदन करणार आहे, बुद्धाच्या खोट्या असतील तर ते शासनाने ते आपण हे केलं पाहिजे. मी जो काही प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नाबद्दल समाजाने नक्कीच दखल घ्यावी आणि याच्याबद्दल कुणाला काही वाईट म्हणजे जर माझी चुकीची भूमिका असेल, मी चुकीचा कशा पद्धतीनं आहे हे मी नक्कीच मला या ठिकाणी दर्शवलं पाहिजे. परंतु मी जो प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये काही गैर नाही. जे काही भंते जे आहेत
त्यांनी कायदेशीर लेखी पुरावा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा, थाई गव्हर्नमेंटचा या ठिकाणी द्यावा, एवढंच मला या ठिकाणी आज या प्रसंगी म्हणायचं आहे. माझ्याबद्दल जी तक्रार आलेली आहे पोलिसांकडे, ती तक्रार अत्यंत वाईट आहे. माननीय DYSP साहेब यांनी सुद्धा माझ्याबद्दल म्हणजे नोटीस काढली होती, परंतु मी साहेबांना म्हणलो एक धर्मगुरू कसा गुंड प्रवृत्तीचा असू शकतो किंवा विध्वंसक प्रवृत्तीचा धर्मगुरू कसा असू शकतो हे या ठिकाणी मला सांगा. काही हरकत नाही, तुम्ही मला नोटीस द्यायची असेल तर द्या, परंतु मी हे समाजाला नक्कीच सांगणार आहे. आणि जर चांगल्या काम करणाऱ्याची जर मुजोरी होत असेल तर हे काही म्हणजे हे चळवळीसाठी काही घातक नाही. ज्यांना चांगलं काम करायचं त्यांनी खुशाल काम करावं असा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु धमकी देऊन किंवा बदनामी करून अशा पद्धतीची हे काम करणं मला वाटतं चुकीचं आहे. कार्यकर्त्यांनी याचा थोडासा विचार करावा. तुम्ही माझे आहेत, तुम्ही माझे समाजातले कार्यकर्ते आहात, मी तुमचा एक धर्मगुरू आहे आणि म्हणून तुम्ही चांगलं काम करीत आहात तर चांगलंच काम करा, परंतु बदनामीपूर्वक किंवा अशा पद्धतीचं काही काम आपल्याकडून होता कामा नये. आपल्या सर्वांना माझी या ठिकाणी विनंती आहे. हेच या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगायचं होतं. धन्यवाद.